मध्यंतरी माझ्याकडे एक प्रेग्नन्सीची केस आली होती आणि तिला कन्सिव्हच व्हायला तयार नाही. म्हणजे इव्हन IVF केल्यानंतर सुद्धा 1-2 महिन्यांनी ते अबॉर्ट व्हायचं. तर तिथं प्रॉब्लेम असा झाला होता की तिला जेव्हा आम्ही रेकीची ट्रीटमेंट चालू केली तेव्हा असं लक्षात आलं की तिच्या चाइल्डहुडमध्ये घडलेले काही ट्रॉमाज त्याच्यामुळं ती तिचा ऑरा असा ओढून धरते आणि त्यामुळे ते बेबी आलं ना त्याला फॉरेन बॉडी समजते ती आणि मग ते अबॉर्ट होतं. दोघांचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत आणि त्या केसमध्ये सुद्धा कन्सिव्ह होत नाही. आता बेबी होण्याचा चाइल्डहुड मधल्या ट्रॉमाशी काही संबंध तसा बघायला तर गेलं तर नाही पाहिजे, पण जेव्हा जेव्हा तिला रेकी द्यायला लागलो ना तेव्हा तेव्हा तेच सगळं समोर यायचं. मग तिच्या आईला जेव्हा विचारलं की हा काही प्रॉब्लेम होता का, तर त्या म्हणाल्या हो, लहानपणी ती 1-2 वेळेला घाबरली होती आणि जेव्हा तिचे पिरियड्स चालू झाले तेव्हा पण तिच्यासाठी ते शॉकिंग होतं. तर ते जर तिने आत्ता पकडून ठेवलं असेल तर ते तुम्हाला आधी हील करून घ्यायला लागणार आणि मग त्याच्यानंतर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करू शकताय. तसंच ह्यांना जर काही चाइल्डहुडचं एखादी कुठली तरी भीती वगैरे पकडलेली असेल तर ती ट्रिगर होते आणि त्याला आपल्याला नाही सांगता येत, कारण काय पकडलंय माहिती नाहीये. हे एक कारण असू शकतंय. आपण आपल्या मुलांना मोठं करायला लागलोय. आपण आपल्या मुलांचे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत किंवा त्यांच्यासाठी सगळं चांगलं करायचं आहे हे आपल्याला माहिती आहे. पण सेम टाइमला पेरेंट्सना त्यांचे ट्रॉमा पण हील करायचे आहेत. त्यांच्या प्रॅक्टिकल लाईफवरती त्यांना सोल्युशन्स पण काढायचे आहेत. त्यांना रिलेशन्स पण डील करायचे आहेत आणि त्यांना त्यांच्या मुलांना पण हँडल करायचं आहे. आता किती केलं तर आया पण माणसंच आहेत की. आणि मग तिथं कधी कधी असं होतंय की आपलंच काय चाललंय आपल्याला माहिती नाही. कुठल्याही आवडेल आपल्या मुलांना त्रास द्यायला, पण ते होत नाही जनरली, कारण आपणच तेव्हा कॉन्शियस नाहीये तर मुलांना आपण किती देणार. मग जिथं जिथं मुलांचे प्रॉब्लेम आहेत तिथं मी पहिल्यांदा आयांना सांगते की तुम्ही आधी शांत व्हा, तुम्ही रिलॅक्स व्हा, कारण त्यांना हेल्प करणारे 100% बेस्ट पर्सन तुम्ही आहे आणि जर तुम्ही हील होताय तर ते मुलांना मदत होते. दुसरी गोष्ट, जे काय घडलंय त्याचं कुठलंही गिल्ट तुम्ही मनात ठेवायचं नाही. तुम्ही जाणून बुजून मुलांना त्रास दिलाय का, त्याला त्रास होऊ दे म्हणून इंटेन्शनली काही केलंय का, मग जर नाही केलेलं तर त्याचं गिल्ट ठेवायचं नाही, कारण ते त्या ओघात घडून गेलेलं आहे. कळलं असतं की तुमचा राग कसा बाहेर काढायचा तर ही कृती तुमच्याकडून झाली नसती. बरं, माझ्याकडे येणाऱ्या तुम्ही काय पहिला पेरेंट नाहीये, खूप आहेत. म्हणजे काही काही तर अशा आहेत ना की मुलं 2 वर्षाची 5 वर्षाची असताना सुद्धा त्याने इतकं मारलंय. एक तर केस आली होती, त्या आल्या आणि आल्या त्या रडायला लागल्या. मग मी विचारलं काय झालं, तर म्हणाल्या की मला गिल्ट यायला लागले. तर कशाचं? तर मी माझ्या मुलाला लहानपणापासून खूप वेळा मारलं. तो आत्ता आहे 5 वर्षाचा आणि झालं काय होतं की नवरा आणि मी दोघंच राहत होतो आणि सासूबाई फोन करून त्रास द्यायच्या आणि जेव्हा जेव्हा मला तो त्रास व्हायचा ना तेव्हा मी त्याला मारायची. एकदा असं झालं की माझा त्यांचा फोन झाला आणि मी खूप रडायला लागले आणि एकटीच रडत बसले होते, तर तो मुलगा आला 5 वर्षाचा आणि त्याने माझे हात घेतले आणि स्वतःच असं गालावर मारून घ्यायला चालू केलं. मग तिथे मला कळेना की असं का करायला. मग मी त्याला विचारलं काय झालं, तर तो म्हणाला आई तू मला मार म्हणजे मग तुला बरं वाटेल. आणि ज्यावेळेला तो तसा म्हटला तेव्हा मला रिअलाइज झालं की अरे आपण आपला राग काढण्यासाठी 5 वर्ष त्या मुलाचा वापर करायला लागले आणि त्या क्षणी ते गिल्ट पकडलं. आता तिथं करता येण्यासारखं काही नाहीये. त्या बाईंनाच ही अवेअरनेस नव्हती की आपण हे करायला लागलोय. सगळ्यात पहिल्यांदा काम करायचं की तुम्ही गिल्टमधनं बाहेर या आणि तुम्ही हे ठरवा की तुम्ही स्वतःला हेल्प करायची आणि तुम्ही त्याला पण हेल्प करायची. आता हा तुमचा प्रश्न सुटलेला आहे, कारण नाव तुम्ही त्याच्या काउन्सिलरच्या भूमिकेत काम करायचं आहे त्याच्यासाठी आणि स्वतःसाठी तुम्ही स्वतःवर प्रेम करायचंय. कारण तुम्हाला जेव्हा कधी हे सगळं आठवतंय ना, कधी कधी तुम्हाला स्वतःचा राग येतो आणि तो राग येऊन कामा नये. कारण बघा की आपण ज्या माणसाला रागवतो त्याला आपण मदत नाही करू शकत. जर तुम्ही स्वतःवर रागवलं असेल ना तर तुम्हाला स्वतःला मदत करता येणार नाही आणि त्याच्यामुळे तुमचं चाइल्ड सफर होऊ शकते. त्यामुळे स्वतःवर प्रेम करणं ही पहिली पायरी आहे. आता दुसरी गोष्ट त्याची, एकतर त्याच्या चेहऱ्यावरती स्वेलिंग दिसते बघा इथे जरा. स्किन पण आहे ना इथली फक्त बघा अशी किंचित वेगळी दिसते. हा येस येस, तू एक्झॅक्ट हात लावलायस ना, बरोबर तिथंच आहे. हा तिथला टोन पण स्क्रीनचा चेंज झालेला आहे, तर हे लक्षण आहे की त्याच्या इमोशन्स डिस्टर्ब आहेत त्याचे. दुसरी गोष्ट कपाळावरची वगैरे स्किन, तो आधी
तर त्याचा कलर जेवढा फेअर होता तेवढा आत्ता नाहीये. तर ह्याचा सरळ सरळ इंडिकेशन आहे की बॉडीला ऑक्सिजन पाहिजे तेवढा मिळत नाहीये आणि बॉडीमध्ये टॉक्सिन्स आहेत. हे फिट्स आहे ना, एक 8 वर्षाची मुलगी इथली जवळचीच आहे. तर तिला येत होती आणि ती कशी पडायचीच डायरेक्ट. तिला रेकीची ट्रीटमेंट चालू केली. एकच रेकीचं सेशन दिलं आणि ते सेशन सुरू अर्धच दिलं म्हणावं लागेल. अर्ध झालं आणि मी थांबले, कारण मला कळत होतं की ती रेकी रिसीव्ह करत नाहीये आणि ती इरिटेट झालीये. आता तिथं तिला मी विचारलं की थांबू का? तर ती म्हणाली हो. आणि तिचे वडील म्हणाले की नाही, तुम्ही तिला द्याच रेकी, 15 मिनिटं तर होऊ देत. मी म्हटलं नाही, ती रिसीव्ह करत नाहीये. 5 मिनिटाने बाहेर गेली आणि तिला इतकं वॉमिटिंग झालं आणि ते वॉमिटिंग झाल्यानंतर ती टोटली फ्री झाली. म्हणजे आत आली, एकदम निवांत बसली आणि मग तिने हसायला चालू केलं आणि मग ती नॉर्मल बोलायला लागली. म्हणजे तिचे वडील सरप्राईज होते की इतक्या पटकन ती कशी रिलॅक्स होऊ शकते आणि त्याच्यानंतर मग तिला त्रास झालेला नाहीये. आपलं शरीर म्हणजे ना बायो इलेक्ट्रिक एनर्जी आहे. तर ती बायो इलेक्ट्रिक एनर्जी डिस्टर्ब झाली ना की फ्यूज उडते. जसं लाईट जास्त झाली किंवा आपण कुठेतरी काहीतरी प्लगला वेगळंच जोडलं आणि प्रॉब्लेम झाला तर ते विजेचा इम्बॅलन्स झाल्यावर कसं फ्यूज उडते, अशा टाईप हे फिट्स येताना होऊ शकते. तर तिथे जर ती बायो इलेक्ट्रिक एनर्जी बॉडीमधली किंवा बॅलन्स व्हायला लागली तर हे सर्किट जे आहे ना ते डिस्टर्ब होणार नाही आणि कदाचित तिथे त्याला मदत होऊ शकते. आता ते बघूया आपण काय करता येते आणि तिथं तुम्हाला रेकीच बेस्ट हेल्प करणार आहे. असं नाहीये की लाईफ टाईम गोळ्या घेत बसावं. दुसरं म्हणजे ग्रोईंग एज आहे, सो बरं होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. 2 बाजूनी तुम्हाला काम करायला लागेल. एक तर तुम्ही पुष्पौषधी घेऊन इमोशन्स स्टेबल करायचे आहेत, म्हणजे जिथं भीती वगैरे निघेल. आणि दुसरं रेकी घ्यायची, जी तुम्हाला तुमच्या चक्रांमध्ये कुठं काही एनर्जीचा इम्बॅलन्स असला तर ती काढायला हेल्प करणार आहे. आणि दुसरं म्हणजे बायो इलेक्ट्रिक एनर्जी जी शरीरातली डिस्टर्ब झाली आहे ना, ती एकसारखी करायला, रिदम मध्ये आणायला हेल्प करणार आहे आणि ह्याच्या माध्यमातून तुम्हाला या प्रॉब्लेम मधून बाहेर पडता येऊ शकते. पहिल्या गोष्टी हे बघायच्या की त्याच्या शरीरावर जे त्याचे बिघडलेले सिम्पटम आलेले आहेत ते पहिलं जायला पाहिजेत ना. म्हणजे त्याच्या गालावर आलेलं स्वेलिंग जायला पाहिजे, स्किनचा कलर बदललाय तो नॉर्मल व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ते सगळं बंद झालेलं पाहिजे. ह्या तिन्ही गोष्टी होत आहेत तर समजायचं की तो नॉर्मल झालाय. कारण फक्त आता 6 महिने झालेले नाही, पण हे सिम्पटम्स आहेत तर चान्सेस राहतात की परत लगेच बिघडू शकतं सगळं. माझ्याकडे एक बाई येत होत्या, 10 वर्ष त्यांना डिसेंट्री सुरू होती आणि ऍक्च्युली त्या आल्या होत्या त्यांच्या मिस्टरांची पत्रिका दाखवायला, जन्मकुंडली. आणि जेव्हा त्याने कुंडली दाखवली तेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला पोटाचे प्रॉब्लेम आहेत का? मग त्या म्हणाल्या की नवऱ्याची पत्रिका बघून एवढं कळतं. मी म्हटलं नाही, त्यांची पत्रिका बघून मला हे कळलंय की ते खूप हेकेखोर आहेत, सारखं तोडफोड करतात, आरडाओरडा करतात आणि जर तुम्ही त्यांना घाबरत असाल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून मी विचारलं. तर त्या म्हणाल्या की मॅडम मला गेली 8-10 वर्ष डिसेंट्री चालू आहे आणि थांबलेलीच नाहीये आणि MRI करून झालंय म्हणाल्या. MRI तर 2-3दा केलं होतं त्यांनी, दर 2 वर्षांनी वगैरे असं. एंडोस्कोपी केली, सोनोग्राफी केली होती. मग मी त्यांना त्याच्यानंतर पुष्पौषधी दिल्या, दोघांना दिल्या नवरा बायकोंना, ज्याच्यामध्ये त्यांच्या मिस्टरांना दिली होती की ती तोडफोड, हेकेखोरपणा, राग हे कमी करण्यासाठी आणि त्या बाईंना जी दिली ती भीती कमी होण्यासाठी. आणि त्यांच्या त्या मोशनच्या टेंडन्सीमध्ये 8 दिवसात फरक पडला. आता तुम्ही सांगा की सगळ्या टेस्ट करून झालेल्या आहेत आणि सापडतच नाहीये की यांचं पोट का बिघडलंय. आपण घाबरलो तर काय होतं की घाबरलं की भिवून टॉयलेटला होतं ना आपल्याला, तर ते औषधं देऊन कसं थांबवणार? जर तुम्ही रोजच घाबरायला लागलाय आणि रोजच टॉयलेटला व्हायला लागले, तसं जे मोशन्स किंवा जी डिसेंट्री भीतीमुळे लागलेली आहे ती जर आपल्याला काढायची असेल ना तर आपल्याला भीतीवर काम करावं लागणार आहे आणि त्याच्यावरती पुष्पौषधी बेस्ट काम करतात.